आणि अरे बोल दे दूसरा मग हटा दे विजेते डॉक्टर गौतम भंसाली इन्फेक्शियस डिजीज स्पेशलिस्ट सर to all of you. विशाल अग्रवाल मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर आपण नोकरीऐवजी शेती हेच आपले कार्यक्षेत्र मानले. पारंपरिक शेतीवर समाधान न मानता केळी, कपाशी, तूर, पपई व हरभरा पिकात आपण आधुनिक तंत्र सर्व 24 सहकाऱ्यांचा इथे उपस्थित सुद्धा आहे. अतिशय प्रामाणिकतेने आम्ही सगळ्यांनी हा प्रयत्न केला. मतमतांतर असताना मत आग्रह असताना सुद्धा या कठीण आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीचा मतप्रवाह समोर आला आणि एक मताने बहुतांश मतांनी मिळून हा अतिशय कठीण प्रसंगातून योग्य निर्णय करण्याची भूमिका आम्ही वठवलेली आहे. आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना जे जुरीमध्ये होते त्यांना कठीण प्रसंगातून फाईलवर काय लिहायचे माहिती होतं. माझ्यासारख्या राजकारणाला कठीण प्रसंगातून पळवाट कशी काढायची माहित होती. यात कुठलाही वाद नाही. यात कुठलाही वाद होऊ शकत नाही असा निर्विवाद आहे. याचं कारण या पुरस्काराची मांडणी निर्मळ मनाने लोकमतने केली, कारण शुद्ध मनाने ती केलेली आहे. सर सेंटर हा निर्विवाद आहे. याचं कारण या पुरस्कारामध्ये लोकमत समूह निष्पक्ष राहिलेला आहे आणि त्यामुळे जे काम कुठलंही पक्ष न घेता केलं. आणि पाहूया नॉमिनीज आपल्या स्क्रीनवर. इसमें नाच रे सर आणि लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयर बिझनेसचे विजेते आहेत नरेंद्र गोलिया, एक्झिक्युटिव्ह चेअरमन रिषभ इन्स्ट्रुमेंट्स लिमिटेड नाशिक. आपल्याला सन्मानित करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे. स्वागत करूया नरेंद्र गोलिया यांचं आणि त्यांच्या मिसेसचं दोघांचंही स्वागत. बहुत बहुत मुबारक. आणि नॉमिनीज आहेत बस सर बस. आणि आशा मिळेल अशीच प्रार्थना. जय महाराष्ट्र. अबे तुम लोग को ज्यादा मारते हो. मान्यवरांना विनंती आहे प्लीज मंचावर थांबा. थँक्यू. मॅडम इथे बघा समोर. यहाँ पे सेंटर. यहाँ पे मैडम हाँ नेक्स्ट मान. थैंक यू. यहाँ पे धन्यवाद. वेल, विजेत्यांकडनं आपण थोड्याच वेळात त्यांचे विचार ऐकू, पण 2 शब्द तुमच्याकडून या संध्याकाळी तुमचे थॉट्स. चेअरमन सरांना मी रिक्वेस्ट करेन
की खूप उत्सुक आहोत तुमच्याकडनं 2 शब्द ऐकायला. इधर से इधर किधर आ गया अभी? पुलाव आएगा. महाराष्ट्रीयन ऑफ द आणि जसं आपल्याला आमच्या एमसीने कल्पना दिलेली आहे की वेगवेगळे सन्मान सुरू केलेले आहे. इथे काय ये कैलेंडर में मार्क किया हुआ एक कार्यक्रम है. नेक्स्ट मार्क साहेब इकडे समोर साहेब. गेली 50 वर्ष महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये लोकमत आपला त्याला बोलत वापरणाऱ्या सर्व उद्योगपति और बजाज ग्रुप के संजीव बजाज की मुलाकात की बनी हुई थी. यह जमशेदपुर जितना की मुलाकात, इस मुलाकातों का सिलसिला में दिल्ली के राजनाथ सिंह की जो आज हमारे निधन में नितिन गडकरी की पूरी स्वागत करतो आणि लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार मिळालेल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आणि गेटवे ऑफ इंडियाच्या या देखण्या परिसरात अशा कार्यक्रमाला उपस्थित राहताना एक वेगळा आनंद होतो. खऱ्या अर्थानं मुंबई शहराचं हे सौंदर्य आहे, शान. मगाशी अमृताबाईंनी सांगत होते, अरे आपण इकडेच भेटतो. गेट ऑफ इंडियामध्ये जे कार्यक्रम होतात त्याला एक वेगळी मजा असते, एक वेगळा ग्रेस असतो. आणि या समुद्रासारखीच अथांग आणि महान असलेली मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणसं या कर्तृत्ववान मान्यवरांचा गौरव आज या ठिकाणी मोठेपण या ठिकाणी ज्येष्ठ आपले फोटोग्राफर अशोक सरावती यांना जीवन गौरव पुरस्कार भाई एक्सक्यूज मी साइड विकी भाई आजा विकी भाई विकी भाई सामने विकी भाई यहाँ पे विकी भाई सामने मुख्यमंत्री ऊपर खतरनाक बोलून झालं येताय का कुणाला अजून एक मार्क वो पासिंग आणि तारे वेट समोर आणि मगाशी छावा करेंगे छावा समोर त्यांचा तारे विकी भाई सेंटर विकी भाई जगत में विकी भाई सेंटर विकी प्लीज साऱ्यांना जमिनीवर आणण्याचं काम केलं. गमतीचा भाग आहे, पण तोही हिट झाला, तुमचा तारे जमीनवर हिट झाला आणि आमचाही हिट झाला. लोकमत आपल्या पाठीशी होतं. तर म्हणजे एका बाजूला आणि तिसऱ्या बाजूला चित्रपट क्षेत्रावर थँक्यू एकत्र जमिनीवर आपल्याला पाहायला अनुभवायला मिळतील. कारण या ठिकाणी देवेंद्रजी तेल लावलेले पैलवान आहेत, ते कुणाच्या पकडीमध्ये येत नाही. आणि आम्ही तुम्ही कुस्तीवर आधारित दंगल हा चित्रपट केला असला तरी आमच्या देवेंद्रजींना दोन्ही प्रचार कधी देऊ शकत नाही, हा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर देवेंद्रजी राजकारणी झाले असते
अरे भाई अरे रुक जाओ जरा राहिली असते. शूट चालू आहे. कारण देवेंद्रजींनी तरुण असताना मॉडेलिंग केलंय ते सुपर मॉडेलही झाले असते, सुपर हिरोही झाले असते. असो मुळात लोकमत गमतीचा भाग आहे हे मला वृत्तपत्र वाटत नाही. तर ती सामाजिक भावनेने लोकांसाठी लोकांनी उभारलेली एक अग्रगण्य आणि प्रेरणादायी अशी मोठी संस्था आहे. ज्यांच्या पाठीशी असतं लोकमत त्यांची राजकीय आणि म्हणून समाजामध्ये ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये काम केले ते मुली म्हणून मान्यवरांचं काम पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. महाराष्ट्रात प्रतिभेची नमस्कार. प्रत्येक प्रेरणादायी यशस्वी संघर्षाची मेहनतीची आणि स्वप्नाची अशीच एक प्रेरणादायी व्यक्ती आज आपल्यासोबत अरे चला हटा असोसिएशन बऱ्याच काळापासून साइड वाला यार लोकमत सोबत जोडल्या गेलेल्या आठवणी अरे साइड वाला मॅडम आमिर साहेब मॅडम महाराष्ट्रीयन ऑफ द इयर सुरुवात झाली तर ते गेले 2015-16 पासून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. कारण महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जे वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातनं आलेले लोकांना डेमोक्रेटिक प्रोसेस फॉलो करून त्याच्यामुळे हा फार प्रतिष्ठित अवॉर्ड आहे. सोबत आम्हाला अभिमान आहे. नक्कीच म्हणजे आमची जो आमचा स्पेस आहे ओव्हरऑल जवळपास 3.5 लाख ते 4 लाख आमिर साहेब एक सोलो आमिर साहेब जवळपास अरे यार अच्छा कोटीचं कॉन्ट्रीब्युशन आमचं एक छोटंसं GDP आणि जवळपास 50 लाख जॉब्स क्रिएट करते. तर जवळपास 9 लाख जॉब्स एकट्या परभणी आज कॉन्ट्रीब्यूट करते आहे. त्याच्यापैकी 6 लाख म्हणजे मला लहानपणापासून माझ्या वडिलांकडनंच त्यांनी नेहमी म्हटलं की जे आज आपण आहोत ते या सोसायटीमुळे आहोत आणि बरेचसे कामं करतो. आता नागपूरला नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट जे आहे तिथे आपण एक स्वस्ती निवास म्हणून एक रेसिडेन्शियल फॅसिलिटी फॉर कॅन्सर पेशंट्स आणि केअरटेकर्सच्यासाठी करतोय. तर त्याच्यामध्ये आम्ही आमचा सहयोग त्याच्यामध्ये केला. कारण आपण बघितलं त्यांचे फार हाल होतात कॅन्सर पेशंट्सचे, त्याची ट्रीटमेंट लांब असते. तर त्याच्यामुळे कॅन्सर पेशंट्स आणि त्यांचे केअरटेकर तिथे राहू शकतील आणि ट्रीटमेंट घेऊ शकतील. तर ही एक संकल्पना होती, तर ती आपण करतो आहे. आमचे मित्र शैलेश जोगळेकर आणि माननीय मुख्यमंत्री सुद्धा त्याच्यामध्ये त्यांचंच प्रोत्साहन होतं, त्याच्यामुळे आम्ही करू शकतो. आता एक सगळ्यात शेवटचा आणि पक्ष सदस्य मोहीम राबविताना 1,51,00,000 सदस्य नोंदणीचे लक्ष्य पार करून दाखवले. महसूल मंत्री पदाच्या कार्यकाळात आपण 42 लोककल्याणकारी निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी सुरू केली आहे. एनए परवानगीची अट रद्द करण्याचा आपण घेतलेला निर्णय राज्याच्या विकासाला कलाटणी देणारा ठरलाय. डेवलपमेंट के एक इकोसिस्टम में कैसे बदले, ये हमारे सामने सवाल है. और मुझे लगता है कि पिछले 10 सालों में हमने उसी के ऊपर यहाँ पे सर सामने आप देख सकते हो सर यहाँ पे जहाँ एक समय था कि सामने देखिए ना, अपूर्व साहब. MMR रीजन और पुणे अपूर्व साहब ये हमारे अर्थव्यवस्था का मैग्नेट हुआ करता था. अब इसके साथ साथ
नासिक भी मैग्नेट है। अपूर्वा सर सोलो सर सर प्लीज सर आइए ना सर आइए अपूर्वा सर इधर ये फर्स्ट मार्क प्लीज देश का स्टील कैपिटल बनने जा रहा है। अपूर्वा सर इकडे मुझे लगता है कि अपूर्वा सर या इसको एक प्रकार से सब तरफ ले जाने का प्रयास करें। देखो जी, we are living in a time of shifting sands. धरतियाँ खिसक रही हैं, AI आ चुका है और इतनी तेजी से आ रहा है, इतनी रफ्तार से आ रहा है कि हम उसको समझ भी नहीं पा रहे हैं। शानवाई साइड में हेलो एक्सक्यूज मी Inclusive in my strategy. कान भाई सेट लो कान भाई सामने सिंगल आपको क्या लगता है? श्वेता समोर प्रेफरेंशियल पद्धति की बात हुई, Preferential representation पर भी पढ़े लिखे सेकंड मार्क जिनको वोटिंग पैटर्न सेकंड मार्क वही प्रेफरेंशियल इधर बघा इधर प्लीज इधर यहाँ पे 250 वोट पड़ते हैं समझो 288 एमएलए के, उसमें भी 10 वोट 25 वोट कभी-कभी बर्बाद हो जाते हैं क्योंकि उनको भी